चालू करा आता. पेटी वाजवा. चालू करा पेटी. समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानविद्वान पंडित आहे असंही नाही, पण सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे. सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काय मला समजलं, उमजलं आणि अमृतानुभव लाभ झाला, तो लाभ अखंड मानवजातीला व्हावा ही सदिच्छा. संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ हे जन. याही पुढे जाऊन ते म्हणतात, आपण तरला नव्हे ते नवल, पुढे उधरील सर्वांची जो. तू तरलास यात नवल काय नाही. तुझ्याप्रमाणे इतरांचा उद्धार झाला पाहिजे. इतरही मानवजातीला तुला तारता आलं पाहिजे असं संत म्हणतात. यासाठी संतांची शिकवण, संतांचा उपदेश, संतांचं खरं ज्ञान अखंड मानवजातीपर्यंत पोहोचावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि म्हणूनच मी कीर्तन या माध्यमाद्वारे आपल्या समोर उभा राहतोय. शिवाय आज या ठिकाणी मी प्रवचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. तेव्हा आपण शांत चित्तानं माझे प्रवचन ऐकून घ्यावं ही सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. संत तुकाराम महाराजांनी नित्यपाठाचे 12 अभंग लिहिले आणि 12 अभंग लिहिले. त्या 12 अभंगाचा सार 12 अभंगामध्ये दिलेला आहे. तो काय? तुकाराम महाराज म्हणतात 12व्या अभंगामध्ये, स्वर्ग लोका होनी आले हे अभंग, धाडी आले सांगत तुम्हाला. नित्य नेमे अशी पडता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडिल्या निर्वाण उडी घाली. बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्गती येणे पंते. सद्गती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. साधतील येणे इह परलोकी, खरी खरी भात माझी तुम्हा. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भवव्यता जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आन. टाळ आणि कंता धाडली निशाणी, घ्यारी ओळखणी सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहा सहित तुका वैकुंठाशी. यासाठी संत तुकाराम महाराजांनी 12 अभंगाचा सार या 12व्या अभंगामध्ये दिलेला आहे. आणि आम्हाला सांगू पाहतात, काय केलं पाहिजे, काय केलं म्हणजे काय होतंय, काय केलं म्हणजे मानव जातीचा उद्धार होतोय, हा सगळा विषय त्याने या 12व्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. जन्माचं सार्थक कसं होईल,
काय केलं म्हणजे काय होतंय हे जर तुकाराम महाराजांनी सांगितलं असेल ते 12व्या अभंगामध्ये. आणि हा 12वा अभंग म्हणजे 12 अभंगाचा सार आहे. जे 12 अभंग लिहिलेत त्या 12 अभंगाचा सार म्हणजे स्वर्ग लोकाहून आले हे अभंग धाडिले सांग तुम्हाला गेले. कुठं आहे स्वर्ग लोक? जरा विचार करून बघा, स्वर्गलोक कुठं आहे? या पृथ्वीवर कुठं स्वर्गलोक आहे? आकाशात कुठं आहे? का जमिनीत पाताळात कुठं आहे? आज विज्ञान चंद्रावर गेलं, मंगळावर गेलं. विज्ञान इतकं पुढे गेलंय की साधू संतांनी यापूर्वी जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा अभ्यास करून विज्ञान फार पुढे पोहोचलं. पण आज मला दुःख व खेद वाटतो की संत परंपरा आज माग पडत आहे. संत परंपरा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पोहोचलेली नाही. इतक्या पुढे विज्ञान गेलं. पण हे सगळं केलं कुणी आणि घेतलं कुठलं? तर संतांचाच वाङ्मय होत आहे आणि त्याचाच अभ्यास करून विज्ञान पुढे गेलं. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, यासाठी तुम्हा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की अभंग म्हणजे काय, संतांनी अभंग का लिहिले आणि त्याच्या अक्षराचा न्याय आपण विचारात घेतला पाहिजे. तरच या मानव जातीचा उद्धार होणार आहे, नाहीतर कदापि होणार नाही. मी असं का म्हणतो तर संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग. आता स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग तर कुठं आले ते? धाडीले सांग तुम्हाला की कुठल्या स्वर्गातून हे अभंग आले? कुठं आहे तो स्वर्ग? आणि हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर, या भारत भूमीवर देव ऋषी संत महंत निरंतर हेच सेवित, चुके जन्म मृत्यू निश्चित अखंडित हे समाधी ज्ञान. स्वर्गात घात सर्व साधू संत स्वर्गात गेले. स्वर्गात घात सर्व साधू संतांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ते अभंग या रूपानं अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी लिहून ठेवलं. यालाच अभंग म्हणतात. त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा स्वर्गात घात स्वर्गात गेले आणि स्वर्गात घात स्वर्गात राहून जे ज्ञान प्राप्त झालं ते अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी लिहून ठेवलं. तेच अभंग. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कधी न भंग होणारी वाणी तीच अभंगवाणी. आणि ही अभंगवाणी तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्ग लोकाहुनी आले हे अभंग धाडीले सांग तुम्हाला की स्वर्गात स्वर्गात घात जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान अखंड मानव जातीला समजावं म्हणून तुकाराम महाराजांनी ते लिखाण लिहून ठेवलं.
कुठं आहे स्वर्गलोक? समजून घ्या, हीच आपल्या चरणी विनंती आहे. आणि कशाबद्दल लिहून ठेवलं? अखंड मानव जातीचं कल्याण व्हावं म्हणून. या पुढं तुकाराम पुढं काय म्हणतात? नित्य नेमे अशी पडता प्रतापे. मग काही लोक म्हणतील मी नित्य नियमाने पडतोय, रात्री झोपताना पहाटे उठून त्याचं पठण करतो, तो नित्य नियमाने मी गातोय. संतांनी ते सांगितलं नाही आपल्याला. मग काय सांगितलं? कारण संत काय म्हणतात? निवळ तोंडानं बडबडून काही उपयोग होणार नाही. कारण त्याचा अर्थ काय होतोय, तुकाराम महाराजांनी का सांगितलं हे, याचा विचार करणं गरजेचं आहे. संत काय म्हणतात? अर्थाविन पाठ कासया करावे, व्यर्थ का मरावे भोकून या. त्याचा अर्थच जर आपल्याला लागला नसेल तर पाठ का करायचं आणि उगीच भोकत का बसायचं म्हणतात? काय फायदा त्याचा? भोकून या काय वेगी अर्थ पाहे, अर्थ रूप राहे होऊन या. भोकून काय फायदा होणार? त्याचा अर्थ काय तुम्हाला सापडणार आहे का लगेच? नाही. यासाठी अर्थ रूप राहे होऊन या म्हणजे काय कर? संतांनी जे काय सांगितलंय ते ध्यानात घे, विचार कर त्यावर, आणि त्याप्रमाणे तू वागायला शिक, करायला शिक, त्याप्रमाणे राहायला शिक, असं तुकाराम महाराज म्हणतात. घोकून या काय वेगळे अर्थ पाहे, अर्थ रूप राहे होऊन या. होऊन या अर्थ सार्थक करावे, रामदास भावे सांगत असे. अर्थ होऊन राहावा म्हणतात. रामदास महाराज म्हणतात अर्थ रूप, अर्थच होऊन राहा. भोगून काय उपयोग नाही म्हणतात. याचा अर्थ काय? आता तुकारामाने सांगितला त्याचा बी अर्थ घेणं विचारात गरजेचं आहे. रामदास महाराजांनी त्यावर विचार केला आणि त्यांनी सांगितलं त्याचा बी विचार करणं गरजेचं आहे. कारण अर्थाविन पाठ कसया करावे म्हणतात म्हणजे काय? तर जे संतांनी सांगितलं, काय सांगितलं, जे करायला सांगितलं ते केलं पाहिजे. भोकून काय उपयोग नाही. यासाठी भोकत बसण्यात अर्थ नाही. मग काय करायला सांगितलं? नित्य नेहमी अशी पडता प्रतापे. प्रतापे म्हणजे काय? प्रत्यक्ष तो ताप सहन कर आणि पहा. प्रतापे, प्रत्यक्ष तो ताप सहन कर आणि पहा म्हणजे प्रतापे. आता प्रत्यक्ष तो ताप सहन करून पाहायचं, काय ताप सहन करायचं आणि काय पाहायचं हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता काय पाहायचं? तर तुकाराम महाराजांनी पहिल्या अभंगामध्ये 12 नित्यपाठाच्या 12 अभंगाच्या पहिल्या अभंगामध्ये बोललेला आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊन हानी केली. रजतम तत्व आहे ज्याचे अंगी, याच गुन्हे जगी वाया गेला. तुका म्हणे येते तत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. रज म्हणजे काय म्हणतात? मायाजाळ आहे. तम म्हणजे काय? नर काय म्हणतात. आणि इथं फक्त एका तिसऱ्या गुणाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे.
मग तिसरा गुण आपल्या अंगी बांधण्यासाठी हे दोन गुण पहिला आपल्या अंगातून घालवलं पाहिजेत. ते कोणतं? रज म्हणजे मायाजाळ. मायाजाळ म्हणजे काय? आशा, मनशा, तृष्णा, इच्छा, वासना आणि भ्रांती. आणि तम गुण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हे षडविकार ज्यावेळी आमच्या अंगातून बाजूला जातील, बाहेर जातील, ज्यावेळी आपण बाहेर घालू, त्यावेळी तिसरा एक तत्व गुण आहे तो काम करतो. अन्यथा तिसरा गुण काही करत नाही. या दोन गुणाच्या अंडरखाली तिसरा गुण कायमपणे राहतो. ज्यावेळी हे दोन गुण आपण बाहेर ढकलतो, हकलून देतो, त्यावेळी तिसरा गुण आपलं काम करत असतो आणि त्यावेळी परमार्थ घडतो. म्हणून करता तुकाराम महाराज म्हणतात काय? नित्य नेमे अशी पडता प्रतापे. कसला प्रताप करायचा? हे दोन गुण हकलून द्यायचं, हा प्रताप आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कसलं युद्ध करत होते? कुठल्या सीमेवर तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांना सांगायचं होतं कुठलं युद्ध? इथं आपल्या शरीरामध्ये या षडवैरी हा या षडवैरींना हाकलण्यासाठी कायम तत्पर राहावं लागतंय. हेच युद्ध या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये चालू असतंय, ते करावं लागतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नेमे अशी पडता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची. ज्यावेळा दोन गुण आपण घालू आणि तिसऱ्या गुणाला, तत्व गुणाला कामाला लावू, त्यावेळी सगळे पाप आपले जळून जातील. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तया मागे पुढे रक्षी नारायण. आणि ज्यानं हे साधलं त्याच्या माग मोर तर नारायण असतो कायमपणे. मांडील्या निर्वाण उडी घाली. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करत असताना त्या द्रौपदीनं त्या परमात्म्याचा धावा केला आणि त्यावेळी त्या श्रीकृष्ण परमात्म्याने द्रौपदीला वस्त्रे पुरवलेले आहेत. लज्जा रक्षण केलेलं आहे लज्जेचं. तद्वत तया मागे पुढे रक्षी नारायण मांडील्या निर्वाण उडी घाली. ज्यावेळी आपण हे दोन गुण घालवतो आणि तिसऱ्या गुणाला कामाला लावतो, त्यावेळी त्याचा रक्षण करता, पालन पोषण करता तोच असतो त्याचं रक्षण करायला. बुद्धीचा पालट नसेल कुमती, होईल सद्गती येणे पंते. आणि अशा या मार्गाने तुम्ही चालत असताना तुमच्या बुद्धीचा पालट होतो. म्हणजे काय होतं? कुमती जाऊन सुमती प्राप्त होते. कुमती म्हणजे काय? वाईट विचार. सु म्हणजे चांगले विचार तुमच्या अंगी निर्माण प्राप्त होतात. तुमच्या अंगात चांगले विचार निर्माण होतात. बुद्धीचा पालट नसेल कुमती, होईल सद्गती येणे पण ते. चांगल्या मार्गाला तुम्ही लागतात, चांगले विचार तुमच्या अंगी बांधतात. आणि ज्यावेळी तुमच्या अंगात असे हे विचार खेळू लागतात, त्यावेळी सद्गती झाली. या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा. आणि अशा मार्गाने तुम्ही वाटचाल करत असताना, अखंड त्या पांडुरंगाच्या नामात तुम्ही रंगलेला असताना, मग तुम्हाला साक्षात्कार होतो आणि पूर्वजांचा उद्धार होतो. म्हणजे काय होतं? तर त्याच्या आजूबाजूला जो अशा प्रकारे भक्ती करतो, जो अशा प्रकारे त्या भक्तीमध्ये रमलेला आहे, त्याच्या आजूबाजूला त्याच्या गावामधल्या लोकांना याचं कौतुक वाटतंय. आणि ते म्हणतात, कुणाचा मुलगा आहे हा? उद्धार पूर्वजांचा उद्धार होतो.
कुणाचा शिष्य आहे, कुणाचा मुलगा आहे, हा त्याच्या वडिलाचं, त्याच्या गुरूंचं नाव निघलं जात आहे. कारण का? त्याच्या वागणुकीवरून. म्हणून संत म्हणतात, सद्गती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. यापुढे संत काय म्हणतात? साधतील येणे हे परलोक, खरी खरी भाक माझी तुम्हा. साधतील येणे म्हणजे काय? या तुमच्या वागण्यानं, या तुमच्या भावनेनं तुम्ही अशा मार्गाने वाटचाल करत असताना या लोकात म्हणजे काय? आजूबाजूला राहणाऱ्या, गावात राहणाऱ्या लोकांमध्ये परलोकी, या लोकी म्हणजे आता असणाऱ्या लोकांमध्ये, परलोकीमध्ये पुढे निर्माण होणारी जी पिढी आहे त्यांच्यामध्ये तुमची कीर्ती राहिली, जशी संतांची राहिली तद्वत. म्हणून संत म्हणतात, साधतील येणे इह परलोक, खरी खरी भाक माझी तुम्हा. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. परोपकारासाठी सांगितले देवा म्हणजे काय? काय करायला सांगितलं? काय परोपकार करायला सांगितला? दान धर्म करायला सांगितला? अन्नदान करायला सांगितलं? काय सांगितलं? संत काय म्हणतात? परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. तर संतांचं दान हे सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? जे नाही ती लोकी दान ते करती, संत जन कोटी केले यज्ञ दान न होय स्वस्वरूप दर्शन. जे तिन्ही लोकात दान नाही ते संत जन करत असतात. मीराबाई काय म्हणते? राम रतन धन पायो, पायो जी मैने राम रतन धन पायो. कुठलं धन बघितलं? राम रतन. खरच न खुंटे वाकू, चोर न लुटे, दिन दिन होत सभायो. खर्चून संपणार नाही, चोर लुटून येणार नाही, दिवसांदिवस वाढत राहणार असं ते ज्ञान धन मला मिळालं असं मीराबाई म्हणते. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनींनो, त्याप्रमाणे संतांनी काय सांगितलंय? परोपकार करा. जे तुम्हाला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगा. हे ज्ञान एकमेकाला वाटत राहा, कमी पडणार नाही. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. प्रासादिक मेवा ग्रहण करा म्हणजे काय? काही लोक म्हणतील सुटवड्याचा प्रसाद, कढी साखर वाटली जाते, पेढे वाटले जातात, चिरमुर वाटले जातात, अनेक प्रकारचा प्रसाद वाटला जातो, अन्न प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद कोट्यान कोटी जनता आज हा प्रसाद सेवन करते. झाला का त्यांचा उद्धार? लाभलं का त्यांना ज्ञान? मिळालं का त्यांना? भेटला का त्यांना परमेश्वर? संतांनी ते सांगितलं नाही, मग काय सांगितलं? परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, हात जोडतो, पाया पडतो, समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. प्रसाद परीच्या पलीकडील साध ज्यानं ऐकली त्याला प्रसाद म्हणायचा. माणूस जन्मल्यापासून मुंगी मात्रापासून 84 लक्ष जीव योनी माणसापर्यंत सगळा जीव जन्माला आल्याबरोबर खायला शिकलेला आहे.
जन्मल्याबरोबर तोंडात बोट घालतोय हे काय कोणाला शिकवावं लागत नाही. मग त्या प्रसादाबद्दल संत कशाला बोलतील? प्रसाद बऱ्याच्या पलीकडील साध ज्यांना ऐकली त्याला प्रसाद म्हटलेला आहे. आणि संतांचं ज्ञान आहे, होय ज्ञान आहे. येणे भव्यता जाईल तुमची, आणि यामुळं तुमचे भय आणि चिंता सगळी नाहीशी होईल. कसलंही भय तुम्हाला राहणार नाही, कसलीही चिंता तुम्हाला करायची गरज नाही. अशा अवस्थेला तुम्ही पोचाल. संत म्हणतात, येणे भव्यता जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आनमज. विठ्ठलानं आन घालून मला सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तो विठ्ठल समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि जितकं सोपं आहे तितकं अवघड आहे. यापुढं एक चरण मी वगळून पुढं शेवटचं चरण घेतोय. तुकाराम महाराज काय म्हणतात ते सांगण्यासाठी, माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठाला. तुकाराम महाराज काय म्हणतात, माझे दंडवत तुम्हा सर्वांना, देहासहित तुम्ही वैकुंठाला जाणार आहात हे लक्षात ठेवा. आता या अभंगामध्ये तुकारामाने पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत 12व्या अभंगापर्यंत ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. तुकारामाने स्वतःचं नाव कुठल्या अभंगामध्ये राखलेलं नाही, स्वतःचं अस्तित्वच राखलेलं नाही. स्वतःचं अस्तित्वच राखलेलं नाही. कारण प्रत्येक अभंगामध्ये तुम्ही विचार करून बघा, तुकाराम महाराज काय म्हणतात, भेटी लागे जीवा लागलीशी, असं पाहे रात्रंदिस वाट तुझी. याचं शेवटचं चरण मी तुम्हाला सांगतो. तुका म्हणे तैशी लागलीशे भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज काय म्हणतात, मला अशी भूक, तुला अशी भूक लागली काय? हे पांडुरंगा परमेश्वरा, मला धावून तुझं रूप दाव. अशा प्रकारे तुला भूक लागली आहे का, असं तुकाराम महाराज म्हणतात. कुठलाही तुकारामांचा अभंग घेतला तर तुकारामाने स्वतःच्या नावासाठी अभंग लिहिला नाही. म्हणूनच तुकाराम महाराज हे कळस झाले. ज्ञान देवे रचिला पाया, तुका झाला शे कळस. आणि असं असताना यामध्ये एक चरण खुपसलं गेलं. कोणतं चरण? टाळ आणि कंता धाडली निशाणी, घ्यारी ओळखून सज्जन हो. आता या अभंगामध्ये टाळ आणि घोंगड्याचा काही संबंध आलाय का? तुम्ही सगळा अभंग तुम्हाला मी विश्लेषण करून सांगितला. अध्यात्म ज्ञान त्याने कसं, अध्यात्म मार्ग कसा आहे, काय केलं म्हणजे काय होतंय त्याने सांगितलं. आणि टाळ आणि घोंगड्याचा इथं संबंध आला कुठं? आणि असं असताना यामध्ये जाणीवपूर्वक हे चरण खुपसलं गेलं. ते कसं आणि का? तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्र जरा बघा.
बलात्काराचा आरोप करून तुकारामाची गाढवावरून झिंड काढली. कोण होते? बंबाजी बुवा, रामेश्वर शास्त्री, अनेक ज्ञानी विद्वान पंडित त्यावेळी होते आणि आजी आहेत. बंबाजी बुवानं काट्या शिरानं मारलं, पण तुकारामाला इतका त्रास झाला, पण स्वतःचा त्रास विसरलं आणि तुकाराम महाराज तेलाची वाटी घेऊन बंबाजी बुवाचा हात जोडण्यासाठी त्याच्या घरी गेलेला आहे. तुकाराम महाराजांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी केली. तुकाराम महाराजांना कुणब्याचा समजून अभंग लिहिण्यास बंदी केली. कोण होते हे लोक? हे ते ज्ञानी विद्वान पंडित रामेश्वर भट, बंबाजी बुवा आणि त्यावेळेचे ज्ञानी विद्वान पंडित. तुकाराम महाराजांना अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहात बुडवायला भाग पाडल्या. हे कोणी केलं? बंबाजी बुवा, रामेश्वर भट, ज्ञानी विद्वान पंडित या सगळ्या लोकांनी. इतकं करून तुकाराम आपल्याला मेचत नाही, किंचितही डगमगत नाही. हा विचार त्यांनी केला आणि युक्तिवाद केला. रामेश्वर भट, बंबाजी बुवा, अनेक ज्ञानी विद्वान पंडित एकत्र मिळाले आणि तुकारामाला घोड बोलवून त्याच्या जवळ जाऊन त्याचं शिष्यत्व पत्करून मग त्याला संपवायचा हा डाव केला. आणि तुकारामाला शरण गेल्याचं नाटक केलं. तुकारामाचं शिष्यत्व पत्करलं. सगळ्या गावाला वाटलं खरोखरच हे लोक तुकारामाला शरण आले. तुकारामाच्या कुटुंबाशी, बायकोशी, मुलांशी जवळीक साधली, आपुलकी दावली. आम्ही किती तुकारामा प्रेम करतोय हे दावलं. गावाला बी तसं भासवलं. त्यावेळी तुकारामांच्या वह्या रामेश्वर शास्त्रीकडे, रामेश्वर शास्त्रीनं आपल्या जवळ घेतल्या. कारण हा सगळा त्यांचा डाव होता, षडयंत्र होतं. आणि त्यांनी तुकारामाचा नित्यपाठाचा अभंग पाहिलं आणि त्यामध्ये लिहिलेला आहे, स्वर्ग लोकाहुनी आले अभंग धाडिले सांग तुम्हाला गे. आणि याने अर्थ याचा कसा लावला, माझे दंडवत तुम्हा सर्व लोका ध्यासहित तुका वैकुंठाला. तुकाराम महाराज म्हणतात, माझे दंडवत तुम्हा सगळ्यांना आहे, मी ध्यासहित वैकुंठाला निघालोय असं तुकाराम महाराज म्हणतात. असा याचा अर्थ त्यांनी लावला. आणि त्यांचं षडयंत्र फळाला आलं. त्यात त्यांनी चरण खुपसलं. अगदी षडयंत्र करून तुकारामाचं कंटक घातलं. घोंगडा आणि टाळ तुकारामाचं ठेवलं तिथं. तुकारामाला कंडक घालून पुरलं.
इतका त्यांचा रोष तुकारामांच्यावर होता. आणि त्या अभंगामध्ये चरण खुपसलं, टाळाने कथा धाडले निशाने घ्यारे ओळखोनी सज्जन हो. 12 अभंगाचा सार दिलेला आहे 12व्या अभंगामध्ये. आणि असं असताना या टाळ आणि घोंगड्याचा संबंध काय? मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, अशा जगद्गुरु म्हणून ज्याची ख्याती तुम्ही करताय त्या तुकोबाला एकालाही ओळखता आला नाही. यासारखं दुर्दैव संतांचं ते कुठलं? ज्ञानेश्वरांना तुम्हाला ओळखता आलं नाही, तुकारामाला ओळखता आलं नाही. म्हणताय भजन करतोय. काय भजन करताय तुम्ही? संतांच्या एका एका अक्षराला न्याय आहे. आणि असं असताना तुम्ही तुकारामांचा अभंगाचा अर्थ विचारात घेतला नाही. यासारखं पाप ते कोणतं? मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, खरोखरच तुम्ही जर भक्त असाल, खरोखरच तुम्हाला पांडुरंगाची त्या परमेश्वराची भेट घ्यावी, भेट झाली पाहिजे अशी खरोखरच तळमळ वाटत असेल तर तुकारामांच्या अभंगाचा, संतांच्या अभंगाचा एका एका अक्षराचा अर्थ करायला शिका, अर्थ विचारात घ्यायला शिका. तेव्हा तो पांडुरंग, तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला भेटेल. अन्यथा परमेश्वर भेटणं इतकं सोपं नाही. तेव्हा माझं हे स्वर्ग लोकाहुनी आले अभंग, लोक म्हणतात सदैव वैकुंठ गमन. तुकारामांनी काय सांगितलं? 84 लक्ष जीवनी सदेह देहासहित वैकुंठाला जाणार आहे. मी गेलो असं सांगितलं नाही. कारण ज्यावेळी प्राण निघून जातो, आता वैकुंठ म्हणजे काय? देहासहित तुका वैकुंठाला, वैकुंठ ज्यावेळा प्राण निघून जातो ते कधी जातो? या आयुष्याची रेषा, मर्यादा काहीतरी ठरलेली असते. ज्यावेळा ती वेळ भरते त्यावेळी या देहातून प्राण निघून जातो. तिथं वैकुंठ, वैकुंठलं त्यालाच वैकुंठ म्हटलेलं आहे. या वेगळं वैकुंठ पृथ्वीवर नाही, आकाशात नाही, पाताळात नाही. आणि असं असताना असा हा खोटा अर्थ लावून अखंड मानव जातीला अंधश्रद्धेच्या वाट्यावर खेचणारे, नेणारे कोण? हे ज्ञानी विद्वान. आज अखंड मानव जात या वाटेनं वाटचाल करते. हात जोडतो, पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो, समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. आणि इथंच मी माझ्या संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा पूर्ण विराम देतो.